हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. आणि आता मी मळून घेते चपात्याचं पीठ. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवायचं आहे मला टोमॅटोची चटणी, चपाती बनवायची आहे आणि बासुंदी. बासुंदी मी घरी बनवते आणि ते पण एकदम 10 ते 15 मिनिटातच होती. जास्त वेळ पण लागत नाही. एकदम झटपट अगदी आपण बाहेरून विकत आणतो ना, तर सेम तशीच होती. त्यामुळे पुढं तुम्हाला रेसिपी पण दाखवते. पण म्हटलं बासुंदी बनवायच्या अगोदर पीठ मळून घ्यावं. पीठ मळून एक अर्धा पाऊण तास ठेवलं की मग चपात्या छान होते. त्यामुळे मला सवयच आहे भाज्या वगैरे करायच्या अगोदर पहिलं पीठ मळून घेते ज्यावेळेस चपात्या बनवायच्या असतील त्यावेळेस. आणि नंतर मग काय भाज्या वगैरे बनवत असते. मग भाज्या वगैरे बनवण्यात जो वेळ जातो तोपर्यंत पीठ पण छान मुरतं म्हणून. आता पिठाला ठेवलं साईडला. टोमॅटोची चटणी पण बनवायची होती म्हणून टमाटर आहेत तर फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायला लागले. बाहेर काढून ठेवले की मग थोडेसे आपले नॉर्मल होते. एकदम थंड थंड टोमॅटो मला कट करायला आवडत नाही त्यामुळे मला सवयच आहे. वांगी, फ्लावर, कोबी काय का असेना त्याला फ्रीजमधून एक 10-15 मिनटं बाहेर काढून ठेवायचं आणि नंतर कट करायचं. त्यामुळे म्हटलं टोमॅटो पण बाहेर काढून त्यांना स्वच्छ धुवून आहे तर मग साईडला ठेवते आणि मग तुम्हाला बासुंदी दाखवते बनवून. आता बासुंदीसाठी ह्याच्या अगोदर पण मी बासुंदी बनवली होती, पण गाईच्या दुधाची बनवली होती. बहुतेक मी मोठ्या व्हिडिओमध्ये नव्हती दाखवली, शॉर्ट व्हिडिओमध्ये होती. तर ती बासुंदीला ना एकदम वेळ भरपूर जातो तिला. गॅस पण जातोय वाया. एक जवळपास 1 तास, दीड तास कंटिन्यू गॅस चालूच ठेवावा लागतोय आणि खरं सांगायचं झालं तर होती छान, पण जशी सेम विकतची असते ना, तर तशी अजिबात होत नाही. त्यामुळं मी तशी नकोच म्हणलं बनवायला. गॅस पण वाया जातोय आणि मग नको पण वाटते. इतका वेळ कधी त्याची वाट सस्पेन्स जास्त ठेवायला लागतोय बासुंदी ती करायची म्हटलं तर. तसं ही आता तुम्हाला बासुंदी दाखवते तिला अजिबात वेळ लागत नाही. म्हशीचं दूध अर्धा लिटर घेतले. इथं खवा आहे. तर हा खवा मला वाटते एक अर्धा पाव खवा आणला होता. म्हशीच्या दुधाला छान उकळी आली का तो खवा मिक्स करायचा आणि जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी एक 10 ते 15 मिनिटामध्ये होते. खूप अजिबात वेळ लागत नाही. कारण खवा टाकला की दुधाला ऑटोमॅटिकच दूध थोडंसं घट्ट होते. त्याचं टेक्स्चर थोडंसं असं थिक होते. मग सेम बासुंदी झाल्यासारखंच होते आणि टेस्ट एकदम भारी लागते. सेम आम्ही जिथून विकतची बासुंदी आणतो ना, तिथूनच दूध पण आणलं होतं आणि तिथूनच खवा पण आणला होता. त्यामुळं ती बासुंदी असं वाटतच नव्हतं की घरी बनवलेली बासुंदी आहे आणि असं वाटतच नव्हतं. सेम ते विकतच्या बासुंदीसारखीच लागत होती. मला वाटते ते पण सेम असंच करत असतील. दुधाला उकळी आली का नंतर मग जो खवा आणला होता तर तो खवा दुधामध्ये टाकायचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. एकदम सॉफ्ट, मऊ आणि एकदम फ्रेश ताजा खवा होता. त्यामुळे काही जास्त वेळ लागला नाही दुधामध्ये मिक्स व्हायला. नंतर आपल्याला जेवढं आवडतं त्या आवडीनुसार साखर टाकायची आणि थोडीशी इलायचीची पावडर पण टाकायची आणि मिक्स करायचं. गॅस कमीच ठेवायचा. आता ड्राय फ्रुट्स ऑप्शनल आहेत. तुम्हाला आवडत असतील तर टाकायचं, नाही आवडत नाही टाकलं तरी चालते. पण आता घरी बनवते म्हटलं थोडंसं त्याला आपल्याला वाटतेच की अजून छान दिसावी, अजून छान लागावी. त्यामुळे मी थोडेसे काजू मला आवडतच नाही जास्त टाकायला. त्यामुळे मी काजूचा जास्त वापर नाही करत. पिस्ता आणि बदाम असतात. पण पिस्ता पण नाही ह्याच्यामध्ये टाकला मी, फक्त बदामच टाकलं. एकदम बारीक-बारीक कट करायचे किंवा मोठे कट केले तरी चालते. आता आपणच खाणार आहे आणि खायला असं छान लागते बासुंदी. मला चपातीसोबत खाण्यापेक्षा मला असं चमचा आणि प्यायला बासुंदी आवडते आणि छान लागते. ही बासुंदी मी पहिल्यांदा ट्राय केली होती आणि एकदम भारी झाली होती. त्यामुळे तुम्ही पण पहिल्यांदा जर ट्राय करत असाल तर एकदा नक्की करा. एकदम सिंपल आहे. 15 मिनिटात होते अगदी. अजिबात वेळ लागत नाही. फक्त एवढंच की आता थंडीचा महिना थोडंसं इकडं थंडी चालू झाली त्यामुळे आम्ही काही जास्त थंड नव्हती केली. आता उन्हाळ्यात वगैरे बनवायची असेल तर मग 1, 2, 3 तास अगोदर करायची. फ्रीजमध्ये ठेवायची. फ्रीजमध्ये ठेवले ना अजून त्याचं टेक्स्चर आहे तर अजून घट्ट अशी होते. पण मी फ्रीजमध्ये नव्हती ठेवली, थोडी बाहेरच ठेवली होती आणि थंड खाल्लं की लगेच घशात पण खो वगैरे होते. त्यामुळं वरच ठेवली होती. त्यामुळे एवढी घट्ट अशी दिसत नव्हती. पण टेस्ट एकदम भारी होती. खवा एकदम चांगल्या क्वालिटीचा असला ना बासुंदी एकदम मस्त होती. आता बाय चान्स खवा वगैरे नसेल तुमच्याजवळ तर तुम्ही दूध, अमूल दूधची पावडर असते ती पण टाकू शकता. ते पण टाकले की त्याला थोडासा घट्टपणा येतो आणि बासुंदी मस्त होते. तर एकदम मस्त अशी आपली बासुंदी तयार झाली. तिला मी थोड्या वेळ बाहेर ठेवलं, पाण्यामध्ये थोडंसं ठेवलं आणि नंतर एक जेवण करायच्या अगोदर एक 5च मिनिटं फ्रीजमध्ये ठेवली होती. जेणेकरून थोडीशी थंड व्हावी. खूप जास्त पण नाही, थोडी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवली. आणि आता मग टोमॅटो कट करायला घेतले. तोपर्यंत बासुंदी होईपर्यंत पीठ पण छान आपलं मुरले. टोमॅटो पण एकदम मस्त असे फ्रीजमधून काढले होते. तशी थंड नाहीत, बऱ्यापैकी झालेत व्यवस्थित. टोमॅटो कट करायला लागले आता आणि कट करून कांदा आणि टोमॅटो कट करून ठेवणार आहे. चपात्या बनवल्या की त्याच तव्यामध्ये मी लगेच चटणी बनवून घेते टोमॅटोची. चपात्या काही जास्त नव्हत्या बनवायच्या आणि संचितचं झाले काय, संचित थोडा मध्ये आजारी होता आणि आजारी असल्यामुळे दुपारचा झोपत होता आणि त्यामुळे त्याला झोपायची अशी दुपारची सवय लागली. आता माझा स्वयंपाक चालू आहे आणि निवांत बाहेर झोपला आहे. आपला चालूच आहे झोप त्याची.
त्याला कितीतरी म्हणलं संचित झोपू नको झोपू नको, तर काय ऐकत नाही, निवांत एकटाच जातोय सोफ्यावर झोपतोय. मग आता पहिलं आम्ही जेवण वगैरे करून घ्यायचं, त्याची पण चपाती बनवून घेतली. पण आमचं जेवण झाल्यानंतर मग त्याला मी चारणार आहे जेवण. तवा पहिला साधाच ठेवला होता, नंतर लक्षात आलं की ह्या तव्यामध्ये काय मी असं फक्त चपात्याचाच आहे, काय चटणी वगैरे काय बनवत नाही, भाज्या वगैरे. नंतर दुसरा माझ्याजवळ एक साधा तवा आहे, तर त्या साध्या तवा ठेवला, त्याच्यावर आता चपात्या पटकन बनवून घ्यायच्या आणि नंतर टोमॅटोची चटणी बनवायची. चटणी एकदम सिंपल अशीच आहे, जास्त मसाले वगैरे वापरत नाही आणि रोजच्या जेवणामध्ये भाज्यांमध्ये मी जास्त तेल तेल पण वापरत नाही आणि मसाले पण असतात. एकदम सिंपल असा स्वयंपाक असतो आणि ज्यावेळेस स्पेशल काही तर नॉनव्हेज असतं त्याच वेळेस भरपूर असं तेल असतं, नाहीतर रोजच्या भाज्या एकदम सिंपल अशा असतात. नाहीतर बऱ्याच जणांना बघून असं वाटत असेल किती कंजूस आहे, किती थोडं तेल टाकते, पण आम्ही तेलकट नाही खात जास्त आणि त्यांना पण आवडत नाही म्हणून. नाहीतर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकत असते, ते बरेच जण म्हणत असतात की किती थोडंच तेल टाकतायत. पण मी सांगायचं झालं तर मी काय असं म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये यूट्यूबवर टाकायचं म्हणून मी दाखवायचं म्हणून अजिबात बनवत नाही. जसं आम्ही घरात बनवतोय ना, तर तसं मी दाखवते आणि टाकते. यूट्यूबवर खास टाकायसाठी बनवायचं म्हणल्यावर मी भरपूर मसाले टाकू शकते, भरपूर तेल वगैरे टाकून करू शकते. पण मला तसं नाहीच करायचं. कारण जसं आम्ही खातोय तसं मी दाखवते. त्यामुळे बऱ्याच लोकांना वेगळं वाटते, किती थोडं तेल खाताय, किती काय काय, तर असं वाटतं. पण आम्ही खातोय, सवय आहे आणि सवय लागलेली. तसं पण कमी तेल खाल्लेलं चांगलंच असतं, जास्त तेल काय उपयोगाचं नसतं शरीरासाठी. आता चपात्या झाल्यात बनवून, चपात्या झाल्या की पीठ होतं, त्या पिठाला मी डब्यामध्ये ठेवलं. आता उद्या संचीचं स्कूल, त्यामुळे संचीचं स्कूल, त्यांचं ऑफिस, म्हणून पीठ संध्याकाळच्या वेळेस मळायला घेतलं मी. का उद्याचं पण मळून घेत असते सकाळचं, म्हणजे सकाळी काही पीठ मळायची भानगडच नाही. जे आता मळून घेतलेलं पीठ ते सकाळी उठलं की लगेच पीठ बाहेर काढून ठेवायचं एक अर्धा पाऊण तास आणि नंतर चपात्या वगैरे बनवून घ्यायच्या. आता त्याच तव्यामध्ये बनवून घेते टोमॅटोची चटणी. कट्टा पुसून घेतला माझा. भांडी काय जास्त नाहीतच. बासुंदी इतकी पटकन झाली ना, त्यामुळे बासुंदी तर वाटत पण नाही की घरी बनवली. नाहीतर ह्याच्या अगोदर बासुंदी केली होती ना, तर त्याच्यात माझा 1.5 तास गेला होता. एक गॅस उगाचच वाया चालला होता. काय त्या गॅसवर दुसरं बनवायला पण येत नव्हतं. तसं ही 15 मिनिटामध्ये बासुंदी झटपट तयार झाली. तुम्हाला थंड झाल्यावर पण दाखवते आता जेवण वगैरे करताना. आता बनवते चटणी. चटणीसाठी तेल गरम केलं, तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकायचा, कांदा टाकायचा, कांदा छान भाजून घ्यायचा लालसर आणि नंतर मसाले टाकायचे. मसाल्यामध्ये मी फक्त हळदच टाकले, नाहीतर किचन किंग मसाला, धना पावडर वगैरे काय काय मसाले जे काय सुके मसाले असतात ते पण तुम्ही टाकू शकता. पण मी फक्त हळदच टाकली आणि कट केलेलं टोमॅटो. टोमॅटो जर देशी असतील तर त्यांना धुवून वापरायचं, देशी नसतील तर डायरेक्ट वापरली तरी चालते. आणि आंबट आवडत असेल तर देशी टोमॅटो पण नाही धुवून वापरली तरी पण चालते. पण आता आम्हाला जास्त आंबट वगैरे नाही आवडत. देशी टोमॅटो खूपच आंबट असते, त्यामुळे मी देशी टोमॅटो शक्यतो आणतच नाही. आपली असली ही जी साधी टोमॅटो आहेत तीच आणत असते आणि शक्यतो देशी टोमॅटो मिळत पण नाहीत. देशी आता कुठं राहिलंच नाही, सगळीकडे असेच टोमॅटो मिळतात. आणि ह्या टोमॅटोंना आता एक मीठ टाकायचं, एक वाफ काढली का टोमॅटो लगेच मॅश करून घ्यायचे, उलटणीच असं व्यवस्थित मॅश करायचे. आता त्याच्यात चटणी टाकायची, शेंगदाण्याचा कूट टाकायचा, मिक्स करायचं व्यवस्थित आणि आपली एकदम सिंपल अशी टोमॅटोची चटणी तयार झाली. आता ह्याच्यामध्ये तुम्ही चटणीऐवजी मिरची पण टाकू शकता, पण मिरची ज्यावेळेस कांदा आणि जिरे मोहरीची फोडणी देऊन कांदा आपण ज्यावेळेस भाजतो त्यावेळेस मिरची टाकायची आणि मिरची टाकली तर शेंगदाण्याचा कूट पण नाही टाकायचा आणि चटणी पण नाही टाकायची, तशीच ठेवायची. तशी पण चटणी आहे तर एकदम मस्त आणि छान लागते. तशी पण एकदा ट्राय करा आणि मस्त अशी आपली टोमॅटोची चटणी बनवून झाले. आता जेवण वगैरे करायला बसायचं. संचीची आता एक्झाम लागले तर त्याची तयारी चालली होती आपली. तर ते सांगत होते त्याला रिव्हिजन चाललं होतं. त्याचं काय ABCD वगैरे त्याला येते, फक्त रिव्हिजन चाललं होतं. झाडाबद्दल माहिती वगैरे द्यायचं काम चालू होतं. नंतर 1 ते 7 तारखेपर्यंत म्हणजे 6 तारखेपर्यंतच एक्झाम आहेत. नंतर 7ला दिवाळी पार्टी आहे आणि नंतर तिथून सुट्टी आहेत. मग आपलं आपलं ते म्हणलं होतं चल आता होमवर्क थोडासा कर. मग त्याच्याकडून थोडासा होमवर्क वगैरे करून घेतला आणि आता इस्त्री करायचं चालू आहे. संचितच्या युनिफॉर्मला पण इस्त्री आहे. संचितचा काल होता ऑरेंज डे, त्यामुळे युनिफॉर्म काही घालून गेला नव्हता, म्हणून आता इस्त्री करून ठेवायला लागलेत. आणि मग इस्त्री वगैरे करून झालं की मग आता लगेच जेवण करायचे. तोपर्यंत बासुंदी पण बऱ्यापैकी थोडी फार थंड होती. मी बाहेरच ठेवली होती थोड्या वेळ आणि बाहेर ठेवून झाल्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवली होती. आपली एक 5-10 मिनटं फ्रीजमध्ये थंड झाली का मग लगेच जेवण करायला बसायचं. आणि संचित होता आजारी आणि आजारी असल्यामुळं कसं त्याला झोपायचे थोडंसं टाईम चुकलं आहे, थोडंसं दुपारी झोपत होता. आणि आता मी काय केलं त्याला दुपारी झोपूच दिलं नाही आणि दुपारी झोपू दिलं नाही, त्यामुळं बरोबर जेवण करायच्या टायमिंगला झोपला. आता जेवण झालं, पहिलं आम्ही जेवण करून घेतो आणि आमचं जेवण झालं की मग त्याला उठवायचं. आणि बघू शकता बासुंदी किती छान झाली, वाटत पण नाही घरी बनवली, एकदम मस्त आणि टेस्टी झाली बासुंदी. चला तर तुम्ही संध्याकाळचं जेवण करायला या. टोमॅटोची चटणी, चपाती आणि बासुंदी.
आणि त्यांना मी विचारलं पण चटणी आणि टोमॅटोची चटणी आणि बासुंदी कशी झाली, तर ते सांगा. तर ते म्हणले वाह एकदम मस्त झाली, वाटत पण नाही घरी बासुंदी केली. संचितला बघू शकता मागं सोप्यावर झोपलाय. आता आमचं जेवण वगैरे करून झालं की मग त्याला उठवायचं आणि त्याला जेवण वगैरे चारायचं. बासुंदी आवडती खायला त्याला, चपाती बासुंदीत चारायची. चटणी काही काढली नाही त्याच्यासाठी, कारण बासुंदी आवडती त्याला, आवडीने खातो बासुंदी. आणि एका वेळेस एकच खातोय, 2-2 आपल्या मोठ्या माणसांसारखं खायचं त्याला समजत नाही. एकच दे म्हणतो दोन्हीतलं काय. आणि ते म्हणतात बासुंदी छान झाली. नंतर संजितला उठवलं, जेवण वगैरे त्याला चारून घेतलं, कट्टा वगैरे किचन वगैरे सगळं क्लीन केलं, भांडी घासून घेतली. आणि आता साहेबांचं एक झोप काढून झाली तरी पण म्हणतोय आता मला झोप आले. तर जरा झोपायला जास्तच लागलंय, संचित सारखं झोप 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 करतोय. बघू शकता आता विक्स गोळी खाल्ली आणि विक्स गोळी खाऊन झाली की मला म्हणते चल ये पटकन झोपव मला, असं चालूच आहे. आता उद्यापासून त्याचे आहेत एक्झाम, त्यामुळं आपलं बाळ एक्झामसाठी तयार झाले संचित. आणि तुम्ही बघू शकता आता झोपवते त्याला. चला तर आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा आणि बासुंदी पण नक्की एकदा ट्राय करा तशी.